विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन म्हणजे राष्ट्रसेवा आणि समाजसेवेच्या भव्य कार्याची पायाभरणी होय. माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, डॉक्टर हिनाताई गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन संपन्न. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन म्हणजे राष्ट्रसेवा आणि समाजसेवेच्या भव्य कार्याची पायाभरणी आहे. या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती समर्पित भाव उंचावणारे कार्य निश्चितच वेगाने घडेल, अशा शब्दात माजी मंत्री तथा विद्यमान भाजपाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूच्या भूमिपूजनाला शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन पार पडले. या प्रसंगी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सर्व उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला आणि शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्याच्या शैक्षणिक समस्यांना घेऊन संघर्ष करण्यासोबतच तरुणाईला व्यक्तिमत्व विकासाचे व राष्ट्रप्रेमाचे बाळकडू देण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. हाच राष्ट्रसेवा व समाजसेवेचा व्यापक विचार समोर ठेवून वैयक्तिक जीवनात स्थिर झालेल्या जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अक्षर बहुउद्देशीय विकास प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था स्थापन केली. संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या संचालनासाठी अद्ययावत कार्यालयाची व स्वतंत्र वास्तूची उभारणी सुरू करण्यात येत आहे. या निर्माणाधीन कार्यालयाचे भूमिपूजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते पार पडले. रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडा कॉलनी जीटीपी कॉलेजच्या शेजारी नंदुरबार येथे भूमिपूजन करण्यात आले. अभाविप प्रदेश उपाध्यक्ष अमोल मराठे, हिम्मतराव चव्हाण, अक्षर बहुउद्देशीय विकास प्रतिष्ठान नंदुरबारचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश महाजन, शहर अध्यक्ष भूषण देशपांडे आणि शहर सहमंत्री ओम येवले तसेच संचालक मंडळातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक गिरीश महाजन यांनी तर मनोगत संतोष पाटील, दाजा पावरा, प्राध्यापक दिनेश खरात आदींनी केले.